ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं हाऊसफुल स्वागत। आषाढीतल्या विठ्ठलाच्या वारी बरोबरच आणखी एक वारी थेट सिल्वर स्क्रीनवर झळकणार आहे। ही वारी आहे पु ल देशपांडे या साहित्य पंढरीच्या वारकऱ्यांची। पुलंच्या साहित्यात अमर झालेल्या व्यक्ती आणि वल्ली खांद्याला खांदा लावून या वारीत धुमाकूळ घालणार आहेत। निओ कम्युनिकेशन सादर करीत आहेत पुलंच्या अजरामर व्यक्तिरेखांचा फिल्मोत्सव वारी। वाजत गाजत इथे निघाली पुलंची वारी, निघाली पुलंची वारी, निघाली पुलंची वारी, निघाली पुलंची वारी, निघाली पुलंची वारी। मराठमोळी साठ बिराडे चाळ बटाट्याची, चाळ बटाट्याची, मैत्र जीवाचे गणगोताचे खाणही परिसाची, खाणही परिसाची। निघाली 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 भाड्यावरची परत निघाली मागुली आले कोणी, भाड्यावरची परत निघाली मागुली आले। सातही मजले हसता हसता, सातही मजले हसता हसता, रडूनही घ्यावे थोडे। फुलवारीच्या वारकऱ्यांचा महानिघाला जथा, महानिघाला जथा, म्हणावयाला कल्पित तरीही तुमच्या आमच्या कथा, तुमच्या आमच्या कथा। ह्या पुलमय वारीला ताल दिलाय संगीतकार तेजल वराडकर, तेजस काळे आणि राहुल खाडे या तरुण ब्रिगेडने। तर हा पुलंकित डोलारा आपल्यापर्यंत समर्थपणे पोहोचवतायत निर्माते राजेंद्र शिखरे। घाबरले कळताय आता कठीण आपलं युद्ध जिंकणं। आजीने चहाला बोलावलंय। आजी चहा चहा घ्या आणि कप मोकळा करून द्या अगोदर। पुलंचं साहित्य, जयवंत दळवींचं साहित्य, दमा मिराजदारांचं साहित्य हे आपल्याकडे असलेली एक देणगी आहे, हा एक ठेवा आहे। आणि हा ठेवा आपण नुसताच स्वतःकडे ठेवून चालणार आहे का तर नाही। हा ठेवा आपल्या पिढीकडनं पुढल्या पिढीकडे गेला नाही तर त्या ठेवायला अर्थ नाही आहे। आणि म्हणून आम्ही ठरवलं की जर लोकांना वाचायला वेळ नाही आहे, या पिढीला वाचायला वेळ नाही आहे, आणि म्हणून पुलंसारखं एक असामान्य व्यक्तिमत्व पुढच्या पिढीपर्यंत पोचतच नसेल तर ते पोचवायचं काम आपण एका वेगळ्या पद्धतीने करूया। आणि म्हणूनच पुलंच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखांवर आम्ही एक व्हिडिओ फिल्म म्हणजेच पुलंची प्रत्येक व्यक्तिरेखा चित्रित करायचं ठरवलं। तिकडे असा तानाजी पडलेला, पण शेलार मामा मात्र लढत राहिला। शेवटी उदय भानूला रस्ता काही वार केला, उदय भानू आडवा। सगळ्या कॅरेक्टर्स मधली कॉमन गोष्ट फक्त एकच आहे आणि ती आहे साधेपणा बेसिकली। आणि म्हणून ते जास्त कठीण काम आहे, कारण खूप मोठी किंवा अवजड वस्तू लोकांपर्यंत पोचवायला कदाचित खूप सोपं आहे, पण खूप साधी आणि खूप सोपी गोष्ट लोकांना सांगणं आणि ती तितकेच साधेपणाने सांगणं जास्त कठीण आहे। म्हणून हे काम जास्त कठीण आहे असं माझं मत आहे। कड आला पण माझा शिव गेला रे। ऐकवे ना बरं शोक, तुला खरं सांगतो पुरुषोत्तमा, ऐकवे ना। अरे पुरावा उगीच नाही सांगत आहे मी। सिंहगडावरचे पत्थर सुद्धा पाझरले महाराजांना रडताना बघून, असे होते महाराज। माझ्या आजोबांना भेटायला तऱ्हेतऱ्हेची माणसं आहेत, पण सगळ्यात जास्त लक्षात राहिले ना ते हरितात्या। हा जो संपूर्ण चित्रपट आपण म्हणूया तो एक शॉर्ट फिल्म सारखा असेल असं वाटतं मला, की 1.5 तास ते 1 तास हा त्याचा कालावधी असेल। प्रत्येक कथानकाचा जेवढा जीव असेल त्याप्रमाणेच आम्ही ती फिल्म बनवणार आहोत। त्यात कुठेही आम्ही पाणी घालणार नाही, ती जास्तीत जास्त परिणामकारकरित्या। म्हणजे आता आपण बघितलं असेल की झीवर पुलांनी कथाकथन केलं होतं, तर त्यावेळेस कथाकथनात ते त्या पात्राचं स्वभाव वैशिष्ट्य, त्यातला काळ तो हुबेहूब अगदी हुबेहूब जिवंतपणी ते उभं करत असत।
त्या लोकांना तो परिणाम देत असेल. तशाच पद्धतीने परिणामकारकरित्या आम्ही आताच्या पिढीला तो त्या पद्धतीने ते सादर करणार आहोत. अहो आमच्या घरातलीच कशाला, आमच्या आजूबाजूची कोणीही पोरं हरी तात्या दिसले ना की हरी तात्या अशी हाक मारू शकत. ओ हरी तात्या. मग हरी तात्या त्या गच्चीतल्या मुलाला रस्त्यातल्या रस्त्यात उडी मारून खाली खेचल्याचा अभिनय काय करत, असा नाकावरती हात ठेवून बँड बाजा वाजवल्याचा अभिनय काय करत. आजोबाला सांगेन तुझ्या. खा आंबा खा. हरी तात्यांनी जगण्यासाठी काय उद्योग केला हे आम्हाला कधी कळलं नाही. पु ल देशपांडे एक उत्तम संगीतकार, उत्तम वादक, उत्तम नट असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्यामुळे हे शीर्षक गीत करण्याची खूप मोठी जबाबदारी खरं तर आमच्यावर होती. आणि त्यांचा मिश्किलपणा किंवा त्यांची बटाट्याची चाळ त्याच्यात आणणं किंवा त्यांची वाऱ्यावरची वरात त्याच्यात सामावून घेणं हे एक थोडं कठीण काम होतं. खूप अभ्यासपूर्वक आम्हाला हे सगळं करावं लागतं आणि हे खूप मोठं चॅलेंज आमच्यावर आहे आणि आम्हाला खूप मजा येते हे सगळं करताना. हा प्रोजेक्ट आमच्यासाठी एवढा चॅलेंजिंग आहे यासाठी कारण याचा फिल्म स्कोअर जो आहे तो खूप सहज सोपा ठेवून आम्ही केलेला आहे. कारण प्रत्येक कॅरेक्टर हे जेवढं निरागस आहे तेवढं ते चांगल्या परीने बाहेर यावं. सात ही मजले हसता हसता, सात ही मजले हसता हसता, रडूनही घ्यावे थोडे. साधारण 32 कॅरेक्टर्स त्याच्यातले आम्ही निवडतो आहोत. 10 फिल्म झाल्या की त्याचा एक लवकरच आम्ही महोत्सव करणार आहोत आणि यामध्ये लोकांना सहभागी करून घ्यायची एक आमची कल्पना आहे. म्हणजे ती अशी की महोत्सव सुरू झाला की त्यावेळेला जे प्रेक्षक येतील त्या प्रेक्षकांच्या समवेत या फिल्ममध्ये काम करणारे कलाकार, ही फिल्म ज्यांनी लिहिली आहे ते लेखक, आम्ही सगळे तंत्रज्ञ लोक त्यांच्यामध्ये सुसंवाद किंवा एक प्रकारचं डिबेट घडवून आणणार आहोत, ज्यामुळं पुलंच्या विचाराचं मंथन होईल आणि नवीन काहीतरी बाहेर येईल असं आम्हाला वाटतंय आणि त्या दृष्टीने आमचे हे नम्र प्रयत्न. एरवी रंगभूमीवर धुमाकूळ घालणारी पुलंची अफलातून पात्र सिल्वर स्क्रीनवर काय जादू करतात हे पाहण्यासारखंच असेल. तेव्हा या तरुण रंगकर्मींनी मोठ्या प्रयत्नांनी आणि नव्या विजनसह तुमच्यासाठी आणलेली मर्मबंधातली ही ठेव तुम्ही आवर्जून पहा. आता वेळ एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर भरेल दिग्गज रंगकर्मींची अनोखी कार्यशाळा.